नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डोकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, हे बघा, हा बऱ्याच जणांना मला प्रश्न विचारला होता. आपण मारेल गवताचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यावेळेस विचारलं होतं की या गवताची हाईट किती होऊ शकते. तर हे बघा मित्रांनो, आता रात्रीपासून वारा सुटलेला आहे, त्याच्यामुळे हा पाडलेला आहे. पण जवळपास 4 फूट याची हाईट आहे. 4 फूट म्हणजे जवळपास 5 फूट वाढतोय. पण आपण एवढं 5 फूट वाढेपर्यंत थांबत नाही. कारण काय होतं, 4 फुटाच्या वरती हा गवत, मार्वेल गवत हे डायरेक्ट म्हणजे खाली पडतंय, वाकतंय. आणि वाकल्याच्या नंतर त्याला उंदरं जास्त लागतात. त्याच्यामुळं आपण इतका वेळ थांबत नाही, ताबडतोब कटिंग करतोय. याची 3.5 फूट वाढू देतोय. आता 4 फूट वाढलेलं आहे सध्या. हे बघा, जवळपास माझ्या खांद्यापर्यंत जवळपास आहे. तर 4 फूट वाढतोय. आणि याची कापणी आपली एकामागे एक चालू असते. आता बघा तुम्ही, समोर इतका राहिलेला आहे, परत पाठीमागं कापणी झालेली. आता परत येऊ इकडचा समोरचा होस तर इकडं परत खायला येतो. आणि खायला शेळ्या एक पण काडी ठेवत नाही याची, एक पण. आता विषय कसा आहे, आपल्याकडं याला कटिंग करण्यासाठी कुट्टी मशीन नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो, कुऱ्हाडीच्या साह्याने याचे एक इताप्रमाणे समजा अंदाजे तेवढे कट करतोय, तुकडे करतो आणि नंतर शेळ्याला टाकतो, जेणेकरून शेळ्या नासधूस करत नाही. आणि तुम्ही जर असं बंधाला टाकलं तर याचं नाश करतात आणि व्यवस्थित खात नाही शेळ्या. त्याच्यामुळे कट करून जर टाकलं तर आपल्या गवताचे नुकसान होत नाही आणि शेळ्या आवडीनं खात आहेत. हे बघा, आता रात्रीचं जास्त हवा सुटल्यामुळं आमच्याकडे हवा जास्त होती रात्री, त्याच्यामुळे आता हे खाल्लेलं आहे, वाकलेलं आहे असं. तर याला काय करू, आता कट करून घेऊ. आज तर नाही होणार एवढं, उद्या परवा 2-3 दिवसामध्ये होतं आहे. कारण की आता काय होतं, शेळ्यांना चरायला बाहेर असल्यामुळं आपण काय करतो, सकाळी एक वेळेस याला हा चारा देतो आणि नंतर दुपारून शेळ्या सोडतोय हरभऱ्याच्या शेतामध्ये. इकून तिकून फिरून आणतोय आणि फिरल्याच्या नंतर पाणी पितात. आणि संध्याकाळी परत एक वेळेस 6 वाजेला आपण मेथी घास शेळ्यांना देत असतो. असं आपलं शेळ्यांचं नियोजन असतं. आणि आता कट केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसा कट केलेला आहे. शेळ्यांसाठी खूप उपयुक्त चारा जर म्हणलं नंबर 1 आणि आवडीचं म्हणलं तर नंबर 2च्या चाऱ्या, नंबर 1 म्हणलं तर मेथी घास आणि नंबर 2ला जर म्हणलं तर मार्वेल गवत. मार्वेल गवत इतकं आवडीनं खात आहेत की याची काडी पण ठेवत नाही शेळ्या. तुम्हाला मी शेळ्यांना खाल्ल्याला दाखवतोय. एकदम म्हणजे आपल्या गोठ्यावरती अशी काही काडी तुम्हाला दिसणार नाही, इतक्या आवडीनं शेळ्या खात आहेत. जर कोणाकडं मार्वेल गवत लावायचं असेल तर सध्यात पाण्याचं जर अवेलेबल असेल चांगलं भरपूर, तुमच्याकडं पाणी असेल तर लावू शकता. आणि पाणी जर कमी असेल तर याला पावसाळ्यामध्ये लावलं तरी चालतं. 2 ते 2.5 महिन्यामध्ये शेळ्यांना चांगलं खायसाठी येतं आहे. त्याच्यामुळं हा चारा परत कसं आहे, पुरवणीचा चारा आहे, जास्त हाईट वाढते पण आणि खायला पण. आता हे बघा, हे भारा कापला आहे आपण आणि परत कापायचं आहे आपल्याला. म्हणजे 2 भारे नेऊन टाकले की शेळ्या एकदम गम होऊन जातात, आबाद होऊन जातात, पाणी पिता. अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्याकडे जर शेळ्या असतील तर मार्वेल गवत नक्कीच लावायला पाहिजे. शेळ्यांना एक प्रकारचा चारा नाही पाहिजे, शेळ्यांना जवळपास 4-5 प्रकारचा चारा पाहिजे. त्यावेळेस शेळ्या खूप आवडीनं खात आहे. कारण की कसं असतं, रोज जर तेच दिलं आपण तर शेळ्यांना नाही होत ॲडजस्ट. म्हणजे खातायत त्या पण एवढ्या आवडीनं खात नाही. वेगवेगळे जर पदार्थ खायला असले आपल्यासारखं तर त्यांना पण खावं वाटतं. आपल्याला जसं रोज वेगवेगळे पदार्थ खावं वाटतात. आता रोजच पोळी, वरणपोळी म्हणलं तर आपण कंटाळून जातो. त्याचप्रमाणे यांचं पण आहे, शेळ्यांचं. यांना चांगले खायला असलं तर ह्या आवडीनं खातायत. आणि शेळ्यांची क्वालिटी पण चांगली राहते. ह्या गवताना खूप छान गवत आहे. जवळपास आपली आता ही 5वी कापणी असेल बहुतेक, मी काही लक्षात ठेवलं नाही, पण तरी पण 5 कापण्या झाल्या असतील आपल्या. आणि हे म्हणजे तुम्ही जर चांगली सोय जर ठेवली तर 2-3 वर्ष चांगलं टिकतं आहे. आणि 3 वर्षाच्या नंतर परत तुम्ही याला हे करून दुसऱ्या बाजूला लावू शकता, दुसरीकडं. फक्त नियोजन याचं कसं आहे, खत आणि पाणी व्यवस्थित जर ठेवलं आपण याला तर काय एक वेळेसच युरिया टाकला होता, त्याच्यानंतर काही खत आपण वापरलेलं नाही याला. पण तरी याची हाईट खूप सुंदर वाढते
आणि खायला पण एक नंबर. शेळ्यांसाठी पिल्लं तर खूप आवडीनं खातात. याच्यापासून परत तुम्हाला सांगतो की शेळ्यांना कुठलंही म्हणजे संडास वगैरे जुलाब काहीच याच्यापासून होत नाही. कुठलाही इफेक्ट या गवतापासून शेळ्यांसाठी होत नाही. त्याच्यामुळं शेळ्यांसाठी खूप चांगलं आणि याला काही खर्च लागत नाही. याला लागवडीसाठी तुम्हाला अशा काड्या पण कोणाकडून घेतल्या तुमच्या जवळपास जर असेल हे गवत, तर नुसतं काड्या जरी खोसून दिल्या तरी पण हे गवत लागू शकतं. तर अशा पद्धतीनं हे गवत आहे. आता कट करून घेतो आणि तुम्हाला कटिंग म्हणजे कसं आपण कट करतोय कुऱ्हाडीनं ते पण दाखवतोय. एक सोप्या पद्धतीनं आपल्याकडं कुट्टी मशीन नसल्यामुळं आपण कुऱ्हाडीनं तुकडे करतो याची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. असं बारीक कट केलं ना शेळ्या आवडीनं खातात आणि नासधूस करत नाही, काही नाही. एवढं तेवढं तर समजा पाडतातच खाली, त्याचा नाही विषय. पण खालचं पण खातात बरं का. हे बघा एकदम आवडीनं खातायत. आणि बोकडांना आपण हे घास बांधलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपले जेंटलमॅन खाताय तिकडं. हे बघा बोकड कशी खाते. घास मेथी घास खूप आवडीचा आहे पिल्लांच्या पण. आणि याच्यामध्ये 3 बोकडं आणि 3 पाठी आहेत, असे 6 आहे मिळून. असे खाताय बघा आवडीनं. घास म्हणलं की खूप आवडीचं आहे त्यांच्या मेथी घास. तर असं नियोजन आहे मित्रांनो. आणि काल आपली एक पाट वेलेली आहे. हे बघा ही पाट आहे. दुसऱ्यानं आहे पण दुसऱ्यानं पण तिनं एकच बोकड दिला. कास बघा कशी आहे तिची. दुधाला एक नंबर क्वालिटीची पाट आहे. त्यानंतर या 2 पाठी आहे, त्याच्यामधली ही खालची पाट ही पण गाभण आहे, पायलारू आहे. आणि एका दावणीमध्ये खाऊ देत नाही शेळ्या, त्याच्यामुळे आपण हे दावणीमध्ये टाकलेलं आहे यांना. हे आपलं बाजेवरती टाकलेलं आहे. ही घंटा शेळी आपली. तर असं नियोजन आहे मित्रांनो. हा सोन्या बोकड आहे. ही एक शेळी गाभण आहे आपली. हिला जवळपास 2-1 महिने लागतील. परत ह्या दोन्ही पण गाभण आहेत. अशा टोटल 3 शेळ्या गाभण आहेत. म्हणजे अजून 3-3 महिने घेतील बहुतेक. या 2-2 महिने झाले यांना. 3-3 महिन्यामध्ये व्यथा आहेत या. तर असं नियोजन आहे मित्रांनो. हा सोन्या बोकड आहे. आणि आता या शेळीना बोकड दिलं आहे पाठीनं. तो बघा तिकडं बसलेला आहे निवांत पिऊन घेऊन बसलेलं आबात. तर मित्रांनो असं आहे नियोजन थोडक्यात आपलं शेळ्यांचं आणि चाऱ्याचं नियोजन. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा जा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्हिडिओद्वारे भेटत जाईल. तर चला थांबू इथंच. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. मी तुमचा खूप खूप आभारी आहे.